निफाड तालुक्यातील चापडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी युवा नेतृत्व अतुल दिलीप दराडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अतुल दराडे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे। प्रारंभी चापडगाव ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत सर्वानुमते अतुल दराडे यांची बिनविरोध सरपंचपदी निवड करण्यात आली। अतुल दराडे यांच्या नावाची घोषणा होतात फटाक्यांची मोठी आतिषबाजी करण्यात आली, तसेच डीजेच्या तालावर गावातून विजय मिरवणूक काढण्यात आली। चापडगाव मारुती मंदिर येथे गावाच्या वतीने अतुल दराडे यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी व्हीएन नाईक संस्थेचे नवनिर्वाचित संचालक बंडू नाना दराडे, गुरुभाऊ कांदे, बापू गडाख, वसंत जाधव, धोंडू मामा भगुरे, राजेंद्र साबळे, बापू सानप, बबन दराडे, संदीप दराडे, पोपट दराडे, मधुकर दराडे, राजेश आव्हाड, भगवान दराडे, बाबूराव दराडे, भाऊलाल दराडे, निलेश दराडे, प्रमोद दराडे, केशव दराडे, गणेश दराडे आदी मान्यवर उपस्थित होते। मागील 5 वर्षांपासून रोटेशननुसार चापडगाव सरपंचपदी बिनविरोध निवडीचा पायंडा यावर्षीही पाडला जाऊन अतुल दराडे यांची सरपंचपदी निवड करण्यात आली। अतुल दराडे तरुण असून सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा स्वभाव असल्याने त्याला सर्व ज्येष्ठ सदस्यांचे आणि नागरिकांचे मार्गदर्शन मिळेल असा शब्द ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला। तर माझ्या सरपंचपदाच्या कारकिर्दीत राहिलेली विकास कामे आणि पुढे करण्यात येणारी विकास कामे पूर्ण करण्यासाठी गावकऱ्यांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे काम करेल असा आशावाद अतुल दराडे यांनी यावेळी व्यक्त केला। सदर सत्कार समारंभाला विविध क्षेत्रातील मान्यवर आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा मुलगा मोठा अतुल दिलीप दराडे यांनी गावचं छान प्रकारे काम करावं राहिलेले त्याच्या दिवसांचं आणि त्याला गावाकडनं गावच्या लोकांनी त्याला साथ द्यावे आणि त्याला भरपूर सर्वांनी तो गावामध्ये सर्वात लहान सरपंच झाला, तर या लोकांनी त्याला सर्वांनी साथ द्यावे व त्यांनी भरभरून सर्वांचे मान सन्मानाने काम करावे याबद्दल त्याला माझ्याकडनं लाख लाख शुभेच्छा। त्याच्यानंतर माझे दी राहुलजी दराडे हे 2 शब्द बोलतील। अतुल जेव्हा ग्रामपंचायत सदस्य झाला होता त्यांनी आम्हाला फोन केला होता नाशिकमध्ये, सर तुम्ही इथे या, पण काही कारणास्तव आम्ही येऊ शकलो नाही। तेव्हा अतुल आमच्यावर भरपूर रागावलेला होता, पण मी त्याच दिवशी त्याला शब्द दिला होता, तू ज्या दिवशी सरपंच होशील त्या दिवशी कुठलेही काम असो पहिल्यांदा आम्ही इकडे येऊ। अतुल तो शब्द आम्ही ठेवलेला आहे आणि परत एकदा भावी वाटचालीस पूर्ण मोरिया टीम कडून आपल्या मित्र दोस्ता कंपनीकडून तुला खूप खूप शुभेच्छा। ग्रामपंचायतीचे सरपंचपदी अतुल दराडे यांच्यावर जो ग्रामपालिकेचे सदस्य यांनी जो विश्वास ठेवून त्यांना जो सरपंचपदाचा चार्ज दिला तो त्यांनी त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा न जाता त्यांनी तो त्यांचा पूर्ण काम करावा अशी मी त्यांना सदिच्छा भेट म्हणून सांगतोय आणि त्यांची शुभेच्छा देतो। जो काही काळ चांगला राहिला आहे, जे काय आज फेटे आधी चमकत आहे त्याप्रमाणे त्यांचा पुढचा कार्यकाळही चमकत राहू एवढ्या शुभेच्छा देतो। थांबतो नाही, गावाचा विकास नाही, काही नाही, प्रगती नाही, तर मी माझ्या एक 2 सूचना अतुल भाऊला सांगतो। अतुल भाऊ, आपल्या गावामध्ये पर्यावरण सुधारण्यासाठी प्रत्येक घरापाशी झाड लावण्याचे आपण हे करावं, मानस करावा आणि पाण्याच्या ज्या काही त्रुटी असतील त्या आपण सर्वांवरती त्या पूर्ण कराव्या, गावात स्वच्छता वाढवावी। शाळेमध्ये आपली शाळा आहे, चांगली शाळा आहे, नावडकीत चांगला आहे त्या शाळेचा, त्या शाळेकडे आपण व्यासपीठ समोर बसलेले तोलामोलाचे माझे सहकारी मित्र, अतुल भाऊवर प्रेम करणारे सर्व व्यक्ती, तसं पाहिलं तर 2 पिढ्यांपासून आमच्या गावची प्रथा सोसायटी असो ग्रामपंचायत असो ही बिनविरोध करण्याची होती, पण कुठेतरी गालबोट लागलं। मागच्या पंचवार्षिकला आमच्या गावामध्ये निवडणूक झाली। आमचा इथून पुढे प्रयत्न असेल, आमच्या गावचं उदाहरण पण त्यांना देता येईल की एका छोट्याशा गावामध्ये सुद्धा बिनविरोध सरपंच होऊ शकतो, निवडणूक होऊ शकते आणि आपण का तो उपक्रम परत चालू करू नये असं उदाहरण देतो। नमस्कार, इथे चापडगाव माझ्या नियुक्ती उपस्थित आमचे मित्र परिवार या गेल्या 5 वर्षापूर्वी निवडणूक झाली, त्यानंतर सर्वांनी बसून ठरल्याप्रमाणे नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4 माझा नंबर होता। प्रत्येक ठिकाणी तिघांच्या कार्यकाळात कुठेही कोणाला
न त्रास दिला, कोणालाही कोणाचं कुठं मन नाही दुखावलं. इथं उपस्थित असलेल्या या सरपंच निवडीच्या सत्कार जास्त काही बोलणार नाही. नंदूभाऊ राजोळेंनी सांगितल्याप्रमाणे खरोखर या ठिकाणी हे चापडगाव हे निफाड तालुक्यात एक छोटं गाव जरी असलं परंतु हे गाव एक तालुक्याला आदर्श दाखवून देणारं गाव आहे. का गेल्या 4 टर्म अतिशय सरपंच पदाची नियुक्ती एकदम सुरळीतपणे झाली आणि शेवटची टर्म माझ्या माहितीनुसार ही अतुलची असेल. म्हणजे एक बघायला जर गेलं तर तुम्ही कुठेही बघा महाराष्ट्रात घ्या. आवाज थोडा जोरात. या सापडगाव ग्रामपंचायत सरपंचपदी बोला बोला. सापडगाव ग्रामपंचायतीच्या सर्व माझ्या सहकाऱ्यांनी एकमताने माझी बिनविरोध निवड केल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन आणि हार्दिक स्वागत. आणि माझ्या सर्व ज्येष्ठ माझे मार्गदर्शक यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला एकमताने सरपंच केल्याबद्दल त्यांचे पण खूप खूप आभार, धन्यवाद. सापडगाव ग्रामस्थ, सापडगाव मित्र परिवार. तुमचं पुढं काय काम गावासाठी काय काय त्यामुळे गावात रस्ता, वीज, पाणी या सर्व गोष्टींची दखल घेतली जाईल. पुढील कामांकरता नक्कीच पाठपुरावा करून मोठे कामं करण्याची मी माझे प्रयत्न ठेवेन. त्यानंतर कुठल्याही कामामध्ये गय होणार नाही याची सर्वांनी गावच्या वतीनं अनुमती. नाशिक स्टार न्यूजसाठी विजय खंडागळे.